निर्मूलन समिती शाखा पनवेल आणि चॅनल वन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण साजरा करत आहोत राष्ट्रीय विज्ञान आठवडा। मंडळी, आपल्याला माहितीच असेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 2 ते 2.5 दशके अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजामध्ये विवेक रुजवणे वा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे यासाठी कार्यरत आहे। त्याचप्रमाणे या 28 फेब्रुवारी जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळतो त्याचे औचित्य साधून चॅनल वन या टीव्ही नेटवर्कच्या सहकार्याने आपण अनेक प्रोग्रामचं आयोजन करत आहोत। त्यामधील 28 फेब्रुवारी हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्याचं प्रामुख्याने जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी भारतालाच नव्हे तर कदाचित आशियाला प्रथम विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवून दिलं आणि तो शोध प्रबंध त्यांनी सादर केला 28 फेब्रुवारी 1928 साली, म्हणजे जवळजवळ आतापासून 80 किंवा 8 दशकं पूर्वी। असा ह्या विज्ञान युगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माणूस 21व्या शतकात वावरत आहे, परंतु जो विज्ञान विषयी आदर असायला हवा आणि जो वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाच्या जनमानसात रुजलेला हवा तो मात्र आपल्याला फार अभावानेच आढळतो। अशा या वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि तो रुजवण्याचं काम हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रामुख्याने करत आहे। 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो। यामध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्याचा भाग म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 साली डॉक्टर सी.व्ही. रमन हे आशिया खंडातले भारतातले पहिले आणि तसेच श्वेतवर्णीय नसलेले असे पहिले शास्त्रज्ञ होते की ज्यांना विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालं। आणि अशा या सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ भारत देश किंवा आपलं सरकार आम्ही घोषित केलं आणि आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन पाळतो। अशा या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आयोजनामध्ये अपेक्षित असतं की समाजातल्या जनमानसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ व्हावी आणि अशा प्रकारची तरतूद आपल्या संविधानात सुद्धा केलेली आहे। परंतु थोड्या का फरकाने होईना याचा अभाव जनमानसात आढळतो। अंधश्रद्धा निर्मूलन समिती या बाबतीत जागरूकपणे मागील 2 ते 2.5 दशके कार्यरत आहे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्याचं काम प्रामुख्याने करत आहे। आज या विज्ञान दिनाचा औचित्य साधून चॅनल वनच्या सहकार्याने विज्ञान आठवडा साजरा करत आहोत आणि या उपक्रमाअंतर्गत आपण एक प्रश्नमंजुषेचं आयोजन केलेलं आहे। एक चालता बोलता प्रश्न विचारणार आहोत आणि या योगे आपण पनवेल शहरातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत तसेच सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, चलूया आपल्या छोट्याशा प्रवासाला, ज्यामध्ये आपण सुरुवात करूया समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला। आपण जाऊया प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या पनवेल मधल्या काही ठिकाणी आणि आपलं पहिलं ठिकाण असणार आहे ए.एस.सी. कॉलेज। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषेनिमित्त आज आपण आलो आहोत ए.एस.सी. कॉलेज, MP.ASC कॉलेज पनवेल येथे। आपण इथल्या विद्यार्थ्यांना भेटणार आहोत आणि आधुनिक विज्ञान युगात त्यांना विज्ञानाविषयी किती माहिती आहे हे जाणून घेणार आहोत। ए.एस.सी. कॉलेजविषयी सांगायचं झालं तर माझ्या तोंडात सारखं ए.एस.सी. येते, कारण जेव्हा मी या कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा त्याचं नाव होतं ए.एस.सी. कॉलेज। परंतु अतिशय महत्त्वाचा आणि समजून घेण्याचा भाग आहे की व्ही.के. हायस्कूल आणि ए.एस.सी. कॉलेज ह्या 2 अशा संस्था आहेत। या संस्थांमुळेच कदाचित आमच्यासारखे विद्यार्थी घडू शकले। म्हणजे मी आज भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। तर मी स्वतः मानतो की या दोन्ही संस्थांचे माझ्यावर फार उपकार आहेत। या 2 जुन्या संस्थांमुळेच पनवेल परिसरातले अनेक विद्यार्थी घडू शकले आणि आज ते बहुमोल अशी देशाची आणि समाजाची सेवा करत आहेत। आपण आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये आहोत, ए.एस.सी. कॉलेजचे नव्या युगाचे विद्यार्थी। आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि त्यांचं विज्ञानासंबंधीचं असलेलं ज्ञान चेक करूया। मित्रांनो, माझं नाव आहे संतोष। मी आलोय चॅनल वन कडून, तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक प्रश्नमंजुषा आयोजित करतोय। पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक चॉकलेट दिलं जाईल, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक पेन दिलं जाईल आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मात्र एक विज्ञानाशी संबंधित असं एक छान पुस्तक दिलं जाईल। तर तुमचं ज्यांना आपल्या सामान्य ज्ञानावर जरा विश्वास आहे त्यांनी जरा पुढे या, म्हणजे आपण तुम्हाला प्रश्न विचारूया। हाय, आपलं नाव काय आहे? देश चंद्रकांत मोडे। कुठल्या वर्गात शिकता? FY BCom। मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत। मित्रा, या महिन्याचं महत्त्व काय आहे हा तुझा पहिला प्रश्न आहे। हा वर्ष एक
लीप वर्ष आहे. ह्या महिन्यात 29 तारीख येते, फेब्रुवारी महिन्यात. अतिशय उत्तम. त्यामुळे तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. यू डिझर्व चॉकलेट. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही 29 फेब्रुवारीचं महत्त्व सांगितलं. मला असं विचारायचं आहे की या महिन्यामध्ये दुसरा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि जो या समाजाला विज्ञान आणि वैज्ञानिकांनी जे आपल्याला सर्व टेक्नॉलॉजी मिळवून दिली त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तो दिवस आहे 28 फेब्रुवारी. आता मला या 28 फेब्रुवारीचं महत्त्व किंवा कुठला दिवस म्हणून साजरा केलं ते तुमच्या तोंडून ऐकायचं. जागतिक विज्ञान दिन. थोडंफार फरकाने उत्तर बरोबर आहे, कारण हा जागतिक विज्ञान दिन नसून हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. नमस्कार. आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत ASC कॉलेजचे. त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? विक्रम पाटील. कुठून कुठे राहता तुम्ही? नानोशी. आणि इथले कुठे या वर्गात शिकताय? SYBA. SYBA. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि हे आपण यासाठी विचारतोय कारण आपण हे जे फेब्रुवारी महिना आहे त्यातल्या 28 तारखेला असतो राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मग त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चॅनल 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रश्नमंजुषा घेतोय. 3 प्रश्न विचारले जातील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर चॉकलेट, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर पेन, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर पुस्तक देण्यात येईल. तुमचा पहिला प्रश्न असा आहे की हु इज मिसाईल मॅन ऑफ इंडिया? JPJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम. माझ्यामध्ये डॉक्टर बोललं तर बरं होईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके. तुमचं पहिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. यू डिझर्व चॉकलेट. तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतामधील अणु ऊर्जेचे जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येते? राजा राम मोहन राय. नाही, त्यांचं उत्तर चुकलंय. त्यामुळे आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारणार नाही आहोत. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपले नवीन आपल्याकडे तिसरे विद्यार्थी आहेत ASC कॉलेजचे. त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? डुकरे सुभाष रामभाऊ. FYBA. ओके. कुठला विषय ठेवणार आहात BA ला? BA जॉग्राफी ठेवणार आहे. मग आपण तुम्हाला जॉग्राफी संबंधित प्रश्न विचारूया का? हां, चालेल. ठीक आहे. मला तुम्ही सांगा की आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? 9 ग्रह आहेत. जरा तुम्हाला मी हिंट देतो कारण उत्तर थोडं चुकलंय. तुम्हाला हे माहिती आहे का की प्लुटो नावाचा एक ग्रह आहे तो सध्या ग्रह मानला जात नाही. म्हणजे समजा जर प्लुटो गेला तर किती ग्रह राहिले? मग 8 राहते. हां, म्हणजे 8 हे उत्तर आहे. कारण हा पहिला प्रश्न चुकू नये ही माझी प्रामाणिक इच्छा असते म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि मी मिळून बरोबर दिलं. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला हे विचारायचं आहे की तीन ऑप्शन देणार मी तुम्हाला. ओके. ग्रहणामध्ये चंद्रग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो की चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते? सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र. चंद्रग्रहणाबद्दल मी विचारतोय. चंद्रग्रहणामध्ये. उत्तर चुकलंय. कारण बघा चंद्रग्रहणाला पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं आणि चंद्र हा मागच्या बाजूला असतो, मध्ये पृथ्वी असते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणून आपल्याला चंद्रग्रहण दिसतं. त्यामुळे तुमचं दुसरं उत्तर चुकलं असलं तरी पहिलं बरोबर आलंय. तुम्हाला चॉकलेट देणार. ओके. आता आपल्या सोबत आहेत ASC कॉलेजचे प्राध्यापक. त्यांची ओळख करून घेऊया. मी प्राध्यापक संदीप घोडके. सर कुठला विषय शिकवता आपण? राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र विभाग. सर आम्ही आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चॅनल 1 तर्फे राष्ट्रीय विज्ञान आठवडा साजरा करतोय. त्यानिमित्त या प्रश्नमंजुषेत आपण सहभाग घेताय हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे की भारतातील अणु ऊर्जा प्रकल्पांचे जनक कोण होते? डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे अतिशय स्पष्ट आणि परफेक्ट उत्तर दिलंय सरांनी. म्हणून त्यांना आपण चॉकलेट देणार आहोत. पुढचा अतिशय साधा आणि सोपा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. त्यांचा विषय राज्यशास्त्र आहे. त्यामुळे राज्यशास्त्राशी मी संबंधित नसल्याने मी थोडे त्यांना भूगोलासंदर्भात प्रश्न विचारू इच्छितो. आणि साधा पुढचा प्रश्न आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये आत्ता फारच रिसेंटली एका ग्रहाला ग्रहांच्या मालेतून काढून टाकण्यात आलेलं आहे, त्याचं नाव काय? ग्रहांच्या मालिकेतून काढून टाकलं. प्लुटो. अतिशय परफेक्ट उत्तर. दुसरं उत्तरही सरांनी बरोबर दिलंय. आणि आता मात्र आपण ज्यांच्या नावाने हा आठवडा साजरा करतो अशा वैज्ञानिकांसाठी आपण सरांना जरा कठीण प्रश्न विचारणार आहोत. प्रश्न असा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही पण विचार करून द्या. आणि शेवटचा प्रश्न आहे कारण आम्ही आतापर्यंत जेवढे प्रश्न इथे विचारले 2 प्रश्नांची उत्तर काहींना बरोबर आली आहेत. तिसऱ्या प्रश्नाचं आलं नाही. ओके. नाही आता सर तिसरा साधा आणि सिंपल प्रश्न आहे की
तुम्ही मला सांगायचं आत्तापर्यंत वंशाने जन्माने नागरिकत्वाने भारतीय असलेल्या एकूण किती शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळाले? 3. उत्तर चुकलेलं आहे, कारण एकूण 10 शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळालेला आहे आणि त्यातले काही वंशाने भारतीय आहेत, काही जन्माने भारतीय आहेत, पण त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि बऱ्यापैकी काही बाहेरचे लोक आहेत जे भारतात येऊन स्थायिक झाले आणि मग त्यांना नोबेल प्राइज मिळालं. त्यामुळे तरी चालेल, हरकत नाही. धन्यवाद सर, आपण मला प्रश्नांची उत्तरे दिलीत. आपण आता तुम्हाला बक्षीस देऊया. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेन. पहिल्या प्रश्नाचं बक्षीस आहे चॉकलेट, दुसऱ्या प्रश्नाचं पेन, तिसऱ्या प्रश्नाचं पुस्तक. ओके, तुमचा पहिला प्रश्न असा आहे की 28 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व काय आहे? त्या दिवशी एका राजकीय नेत्याचा वाढदिवस आहे. कुठल्या? लाल बहादूर शास्त्री. नाही, राष्ट्रीय विज्ञान दिन आहे 28 फेब्रुवारी. आपण उभे आहोत आता VK हायस्कूल विठोबा खंडाप्पा विद्यालय, तसेच इथे बाजूला असलेलं KV कन्या विद्यालय म्हणजे केशवजी विरजी विद्यालय. हे कोळेचे विद्यालयाची ही 2 जी ठिकाणं आहेत ती अतिशय जुनी आहेत आणि यांच्यामुळे अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला शास्त्रज्ञापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे विठोबा खंडाप्पा विद्यालयानं. तसंच केशवजी विरजी कन्या विद्यालय किंवा KV कन्या विद्यालयाने खूप चांगले विद्यार्थी घडवले आहेत आणि याच्यानंतरचं शिक्षण बहुतांश लोकांचं जे आता वयाने मोठे आहेत त्यांचं ASC कॉलेजला झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने विठोबा खंडाप्पा विद्यालय म्हणा, KV कन्या विद्यालय म्हणा किंवा ASC कॉलेज म्हणा, या सगळ्यांचे ऋणी आहोत आणि अशा या विद्यालयामध्ये अजूनही त्याच उच्च प्रतीचं शिक्षण दिलं जातं. माझ्यासोबत बरेचसे विद्यार्थी फक्त शिक्षकांनी एकदा हाक दिली म्हणून जमलेले आहेत. एवढे विद्यार्थी मी आत्तापर्यंत प्रश्नमंजुषेमध्ये 2-4 शाळांमध्ये गेलो पण तिथे काही सापडलेले नाहीत. आपले पहिले विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांना काही साधे विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारूया. तुमचं नाव? माझं नाव संजय जोगिंद्र प्रजापती. मी इयत्ता 11वी कला अ मध्ये शिकत आहे. ओके, तुमच्यासाठी एक साधा आणि सिंपल प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, हु इज मिसाईल मॅन ऑफ इंडिया? भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? APJ अब्दुल कलाम. अतिशय योग्य आणि पटकन उत्तर दिलंय, धन्यवाद. तुमचा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. वंशाने जन्माने किंवा राहतोय म्हणून अशा सगळ्या प्रकारे भारतामध्ये एकूण आत्तापर्यंत नोबेल प्राइज विजेते किती आहेत? नो प्रॉब्लेम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आता त्यांच्याकडून उत्तर ऐकलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तुम्हाला पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधित असेल. ओके, पण त्याच्या आधी तुमची ओळख द्या. माझं नाव प्रथमेश प्रदीप पाटील. 11वी येथे शिकतो. कुठल्या? सायन्समध्ये आहे. तर तुमचा साधा आणि सिंपल प्रश्न हा आहे की तुम्ही मला सांगायचं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या कुठल्या तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? नाही. भारतामध्ये अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचं नाव काय? इस्रो. व्हेरी गुड. सो दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. असं आपण पकडूया आणि मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. ओके, तुम्ही मला सांगा की भारतामध्ये अवकाश संशोधन करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण त्यातली एक प्रमुख संस्था जिचे संस्थापक किंवा ज्याच्यामध्ये भरीव कार्य केलंय जयंत नारळीकर यांनी, ती संस्था पुण्यामध्ये कुठे? आयुका. वा, व्हेरी गुड. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता तिसरा आणि अतिशय थोडासा कठीण त्या प्रश्नाचा प्रश्न हा आहे तुम्हाला. भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये प्रथम विज्ञानासाठी नोबेल प्राइज मिळवणारे शास्त्रज्ञ कोण होते? नाही. ठीक आहे, चालेल. तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरं दिलीत बरोबर. आपले नवीन विद्यार्थी आहेत जे प्रश्न आपला ऐकू इच्छित आणि उत्तर देण्यास आतुर आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. प्रतीक राकेश शाह. कुठल्या वर्गात शिकताय प्रतीक? 11th सायन्स. 11th सायन्स. सो तुमचा पहिला प्रश्न आहे, आपण ज्या सूर्यमालेचा घटक आहोत त्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? 8. पण मी तर ऐकलं होतं की काहीतरी 9 होते. 9 प्लुटो गेला आता. कुठे गेला? दिसत नाही आता, म्हणून 8. नाही, असं काही नाहीये. त्याचं तुमचं उत्तर पहिलं बरोबर आहे आणि तुम्हाला चॉकलेट मिळेल. पण तुम्ही त्याचा जे पुढचा भाग दिला त्याचं उत्तर मी तुम्हाला माहितीसाठी देतो. सूर्यमालेमध्ये एकूण 9 ग्रह होते, आता 8 ग्रह आहेत असं मानलं जातं, कारण इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन नावाची एक संस्था आहे, त्यांनी त्यांच्या जे काही नियम आहेत त्यामध्ये प्लुटो बसत नाही असं जाहीर केल्या कारणाने आता आपण 8च ग्रह मानतो आणि 9वा प्लुटो त्याच्या जागीच फिरतोय. परंतु त्याला आता बटू ग्रह मानण्यात येतं, ज्याला इंग्लिशमध्ये ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. तुमचा दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपण सूर्यमालेशी संबंधितच विचारतोय. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याच्यातल्या एकावर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला सांगा कशावर प्रश्न विचारू? कोणताही? चला आपण सूर्यग्रहण घेऊया. मला सांगा, सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो? सूर्यग्रहणामध्ये. हां,
ऑप्शन रिपीट करा. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो? सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र असतो. तुमचं दुसरं उत्तरही बरोबर आलेलं आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, कारण सकाळपासून आम्ही फिरतोय पण तिसऱ्या प्रश्नाचं कोणीच उत्तर दिलेलं नाहीये. जो राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो फेब्रुवारीतला एक दिवस, ठीक आहे, तो आहे 28 फेब्रुवारी. या 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरं केलं जातं? कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? कुठला शास्त्र? कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ? अंदाज मारा. नाही. ठीक आहे, तुम्हाला येत नाहीये? ठीक आहे, धन्यवाद. दोन प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल. माझं नाव मयुरेश मोतीलाल गायकवाडे, शिकणार 11वी सायन्स. 11वी सायन्सचे विद्यार्थी आहात. विज्ञानाचा अतिशय साधा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. आपण जिथे उभे आहोत इथे हवेचा जो थर आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो त्याचा एक दाब अस्तित्वात आहे. तो दाब किती आहे? दाब म्हणजे तसं वातावरणाचा एक दाब असतो. आपण आपल्या विज्ञानात म्हणजे फिजिक्समध्ये शिकतो की वातावरणाचा दाब एवढा एवढा आहे. म्हणजे आपण दाब देताना शक्यतो असं मेजरमेंट करतो की 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये किती किलोचं वजन हवा टाकते. तर ते किती आहे? 100. नाही, उत्तर चुकलेलं आहे. ते उत्तर आहे, किती उत्तर आहे? कोण देईल? 1 ॲटमॉस्फेरिक इज व्हॉट? हाऊ मच केजी? किती किलो? कोण देणार आहे उत्तर? हा ओपन टू ऑडियन्स आहे प्रश्न. जो उत्तर बरोबर देईल त्याला एक चॉकलेट. आणि पुढचा प्रश्न पण विचारला जाईल. त्यामुळे एनीबडी, वातावरणाचा दाब किती असतो या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. एक कॉमन प्रश्न, त्या माणसाला आपण पुढचा प्रश्न विचारू. भारतामध्ये 1960च्या दशकामध्ये हरित क्रांती झाली. त्या हरित क्रांतीचे प्रणेते कोण होते? जेवतो ना आपण दररोज 2 टाइम, दररोज 3 टाइम. हरित क्रांतीचे प्रणेते कोण होते? ठीक आहे, सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न. ठीक आहे, एम एस स्वामीनाथन. या पुढे. ठीक आहे, वी आर रोलिंग. सी दिस इज कॅमेरा, सो शूटिंग हॅज टू बी देअर. त्यामुळे आपण काय करणार, परत तो प्रश्न तुम्हाला विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं आणि मग दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. ओके. आपल्यासोबत आहेत विके हायस्कूलच्या एक विद्यार्थिनी. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नाव? कृतिका संजय कोळी. कुठल्या वर्गात शिकता कृतिका? 11th सायन्स. 11th सायन्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि तुमच्यासाठी की आपल्यात सगळ्यात जर बेसिक गरजा असतील तर त्यातली पहिली गरज आहे हवा, पाणी आणि अन्न. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण 1960च्या आसपास 60 लाख लोक भूकमरीने मेले होते. तर 1960च्या आसपास एक हरित क्रांती झाली आपल्या देशामध्ये आणि तिचे प्रणेते कोण होते हा तुमचा पहिला प्रश्न आहे. एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन हे आपल्या देशातील हरित क्रांतीचे प्रणेते होते आणि त्याच्यामुळे आपण जी सुबत्ता बघतोय ती आहे. अतिशय चांगलं आणि उत्तम उत्तर दिलेलं आहे. ही माहिती आपल्याला हवीच. तुम्ही आता चॉकलेटचे हक्कदार आहात. तुमच्या पोटाचा प्रश्न मिटलेला आहे. आता आपण येऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तुम्हाला मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की भारतामध्ये एक ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र आहे. ओके. त्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये 2 नद्यांची नावं लपलेली आहेत. तर त्या 2 नद्यांपैकी एका नदीचं नाव तुम्ही मला सांगायचं. ब्रह्मपुत्रा. व्हेरी गुड, एक्सलंट. दिस इज 1 नदी. आता दुसऱ्या नदीचं नाव तुम्हाला विचारणार नाही कारण तुम्ही मला इकडून पळायला सांगाल. त्यामुळे तुम्हाला तिसरा आणि आपण अतिशय सोपा प्रश्न विचारूया. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तो कुठल्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? हो किंवा नाही येते किंवा नाही येते. धन्यवाद. तुमची 2 बक्षिसं मी तुम्हाला देणार आहे. इकडे कोणाला? इकडे तुम्ही दिलेलं. या इकडे. तुम्ही पोलीस आहात? व्हेरी गुड. कुठल्या आहात? पनवेल शहर पोलीस. घडविलेला रिपोर्ट करता. आपल्यासोबत आज बोर्डाच्या परीक्षेचा पेपर असल्या कारणाने संरक्षण जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्या गृह खात्याचे एक सदस्य आहेत. ते आपली ओळख करून देतील. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव पद्माकर बबनराव पाटील. कुठल्या मुद्द्यावर पोलिसात काम करता? पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पनवेल शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. ओके. तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ज्या संरक्षणाची जबाबदारी इथे उचलतायत, जे विद्यार्थी उद्या शास्त्रज्ञ होणार आहेत त्या शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारे एक व्यक्तिमत्व भारतात होऊन गेलं आणि त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की ह्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं? सी व्ही रमण. व्हेरी गुड. आम्हाला बऱ्याच लोकांना प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. भारतीय पोलिसांमध्ये असे माहिती असलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल, यांचा मला अभिमान आहे. तुमचा दुसरा प्रश्न हा आहे की भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये पहिले नोबेल प्राइज मिळवणारे डॉक्टर सी व्ही रमण होते. डॉक्टर सी व्ही रमण यांना नोबेल प्राइज 1930 साली मिळालं. तुम्हाला मला हे विचारायचं की आत्ता सगळ्यात जवळच्या कालावधीमध्ये
आपल्या भारतातील म्हणणं नाही, वंशाने भारतीय असलेल्या दुसऱ्या एका शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळालं त्यांच्या केमिस्ट्री या विषयातील संशोधनासाठी 2009 साली. तुम्हाला त्यांचं नाव? व्यंकट राधाकृष्णन. व्हेरी गुड. व्यंकट राधाकृष्णन नाहीत, व्यंकटरामन आहेत ते. पण तरी तुम्ही उत्तर बरोबर, मग 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलीत. तुमचं नोबेल प्राइज विषयीचा बराच अनुभव माहिती दिसते. तुम्हाला आता शेवटच्या आणि अतिशय सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की आपल्या देशाला एकूण सगळ्या शास्त्रज्ञांमुळे, म्हणजे वंशाने भारतीय असू दे, जन्माने भारतीय असू दे, किंवा कुठल्याही योगायोगाने ते परदेशातून येऊन भारतात स्थायिक झाले, अशी एकूण किती नोबेल प्राइज मिळालेत? एकूण आतापर्यंत म्हणजे विज्ञान क्षेत्रात नाही, एकूण 6 क्षेत्रात. नाही, उत्तर चुकलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला एकूण 10 नोबेल प्राइज मिळालेले आहेत. पण 10 एकूण 10 नोबेल आहेत. त्याची सुरुवात झाली 1913 जी रवींद्रनाथ टागोरांनी केली. दुसरं आपल्याला मिळालं सी.व्ही. रमन. तिसरं आपल्याला मिळालं हरगोविंदास. त्यांचं याच्यामध्ये होतं, फिजिक्समध्ये होतं. नंतर मदर टेरेसा, नंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर, आणि त्याच्यानंतर हे व्यंकटरामन आहेत. आणि मध्ये जे लोक आहेत, रुडी किपलानी आणि अजून एक आहेत, हे बाहेरच्या देशातून येऊन भारतात राहिले होते. त्यामुळे तुमचं उत्तर आणि तुमचा नॉलेज खूप चांगलं आहे. तुम्ही पुढच्या परीक्षांची तयारी करावी अशी माझी इच्छा आहे. MPSC साठी नक्की तयारी करा. माझ्यातर्फे मी पूर्ण मदत करेन. आता आपल्याकडे VK हायस्कूलमधील एक विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? My name is Anusaya Sen. ओके. अनुसया, which class you are studying? 11th. 11 science? Yeah. Okay. So your first question is, you like bio subject? Yeah. Okay. So your first question is, how many bones are there in a human body? There are 206 bones in human body. Very nice answer, and that shows that your liking is also connected to the efforts which you are taking. Very nice answer. You deserve one chocolate, and it will be given in due course of time. Your second question is, there is one organization which works on space science and studies, specifically artificial satellites and so many things in India. Okay. So you have to tell me the name of organization which works for the space sciences in India. Okay, so don't do that. Try to learn science. Anyway, nice meeting all of you. It's very good conversation, and thank you very much for patience hearing and responding to my questions. Thank you very much once again. विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषेसाठी आपण आलो आहोत TKT महाविद्यालयामध्ये. परीक्षेचा कालावधी असतानाही, शेतीविषयक अतिशय महत्त्वाचं चर्चासत्र चालू असतानाही प्रिन्सिपल साहेबांनी आणि त्यांच्या रिलेटेड स्टाफने आपल्याला विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच. परंतु या विज्ञान युगामध्ये अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा अस्तित्वात असताना आपण समजून घेऊया की आजचा विद्यार्थी या विज्ञानासंबंधीच्या सामान्य ज्ञानाने किती अवगत आहे. आपण सुरू करूया जे व्हॉलंटियर करतील त्या विद्यार्थ्यांपासून. आपले पहिले विद्यार्थी आहेत. सो वी स्टार्ट फ्रॉम आवर फर्स्ट क्वेश्चन. That is in general and no nonsense, because you have to raise hands. Then somebody I will ask and then he has to come forward. Okay. How many Nobel laureates are there in India? No, this is tough question. I will be asking you tough question only, and this question will be repeated. How many people in India got the Nobel Prize? No idea. Okay. आपल्या सोबत आहेत TKT महाविद्यालयातील सिनियर शाखेतील विद्यार्थी. आपण त्यांची ओळख करून घेऊया. रमेश मोरे, SY BMS. Why you have chosen BMS? I like the management field very much. Management field. Okay. So I am going to ask you 3 questions. One question. First question will enable you to give chocolates. Second will have a pen, and third will have book as a prize. Your first question is, who is the first scientist from India to get Nobel Prize in a science field? C.V. Raman. Dr. C.V. Raman is the right answer. Just have clap for him. Your second question is, how many Nobel laureates are there in India? 7. This question is little tricky and there are many answers, but this answer is little wrong. So we will not move to the third question. Thank you very much. Okay. We have second candidate from CKT. We'll go for his introduction. Suraj Chandrakant Hathmode. Suraj Chandrakant Hathmode. You are comfortable with English or shall we speak in Marathi? बोला मराठी. Okay. तुमचं नाव? सूरज हातमोडे. ओके. कुठले आहात तुम्ही? चौकचे आहात. ओके. कुठल्या वर्गात शिकताय? SY BMS. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस कुठल्या दिवशी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी.
अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. विल हॅव क्लास. तुम्ही एका चॉकलेटचे हक्कदार झालेले आहात. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला दुसरा प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे? डॉक्टर होमी बाबा यांचा बर्थडे जन्मदिवस. हे तुमचं फायनल उत्तर आहे? यस. उत्तर चुकलेलं आहे, कारण त्यांनी डॉक्टर होमी जहांगीर बाबांच्या जन्मदिवसाबाबत बोलले, जेव्हा तो नाही आहे तो दिवस. हा दिवस दुसरा आहे आणि महत्त्वाचा आहे. आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे वळूया. तुमचं उत्तर पहिल्या उत्तराबद्दल. कॉल्ड मिसाईल मॅन ऑफ इंडिया. ओके. Dr. APJ Abdul Kalam. So you come forward. I will give one chance to everybody. Yeah? So nobody is there, then you can repeat. We have third candidate from CKT college. We'll go for his introduction. What's your name? Aniket Wagre. You are comfortable with English? Yeah. Okay. So your first question is, who is called Missile Man of India? Dr. APJ Abdul Kalam. Very nice. Correct answer. Just a clap for him. Your second question is, who is founder and the initiator of nuclear power program and nuclear research in India? No idea. No idea? Any clue, chances? बोला मारने का कोई विचार नहीं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सीकेटी विद्यालयातील प्रथम विद्यार्थिनी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढे आलेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? मोनालिसा दामोदर मोहंती. Okay. You will be comfortable in English itself. Yes. Okay. So I'll be asking questions in English. Your first and basic and very simple question is, how many planets are there in solar system? Except one, there are 8 planets in solar system. They are Earth, Mars. That is fine. One question, one answer, one chocolate. Okay. So this is first question. So you know rightly that there are 8 planets. Now I need little interiors of the solar system. So I am going to ask you one little difficult question and then little extra difficult. The next question is, which is the biggest planet of solar system? Biggest planet. Pluto. You have answered first question and second question is totally going in paradox sense to the, because Pluto is not planet. Jupiter. Jupiter. So she has given answer to the second question also very rightly after some hints. Now I will be asking you third question, which is of utmost importance. Okay. So you have to listen to this and you have to tell me the right answer. 28th February is being celebrated as a National Science Day for the very highest sense discovery in physics by Dr. C.V. Raman. You have to tell me what is his discovery. No idea about that. Okay. तुमच्यासाठी तिसरा आणि सगळ्यात सोपा प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही आतापर्यंत मला दोनदा म्हणालेला आहात की तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे. I will just repeat it in English. You have very much interest in science, so I want to ask you third and last and very interesting question. Which is the first reactor of Asia and in turn India? Which was the first nuclear reactor of India? No idea about that. Sorry. Okay, no problem. I will answer this question, but before that I will ask this question to the public. Thank you very much. You can sit down. So we have next candidate from CKT college and we will go for introduction. What's your name? My name is Priyanka Jage. I am from FRBMS. Okay. What is your initial background? You are from the science fraternity? No, Commerce. Commerce fraternity. Then also this is we are celebrating Science Week. I'll ask you a very basic question in science and you have to tell one long form. What is BARC means? Bhabha Atomic Research Center. Okay. Thank you very much. Your second question is, I'm going to ask you two questions. Any one is option. You have to say the question on lunar eclipse or solar eclipse you want to answer. Lunar eclipse means Chandra Grahan and solar eclipse means Surya Grahan. Which question you want to answer? Solar eclipse. Solar eclipse. So you have to tell me, in solar eclipse, moon is between sun and earth or earth is between moon and sun? Earth is between. I am talking about solar eclipse. What is your answer? You said earth is between moon and sun and this is wrong answer. Okay. So
we are stopping on this, but I'll just ask this question to the public. Okay, thank you very much. मेरा मलिका शेख है. Okay. FYBMS. FYBMS. So you will prefer in question in Marathi, Hindi or English? English. Your first question is, in solar eclipse, what are the positions? Moon is between sun and earth, or earth is between sun and moon? First option, moon is between sun and earth. Very right answer given by Malika Sheikh. Your second question is, when did nuclear test at Pokhran was conducted? Don't know. एनिवे थँक्यू व्हेरी मच मल्लिका. सुद्धा आपल्यासोबत तिकेटी महाविद्यालयाच्या पुढच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. तुमची ओळख करून द्या. नुपूर देशमुख. नुपूर, मी तुम्हाला मराठीत प्रश्न विचारला चालेल? ओके नुपूर, तुमचा पहिला आणि साधा प्रश्न आहे. विज्ञान दिवस आपण साजरा करतो 28 फेब्रुवारीला, परंतु बऱ्याच प्रमाणात समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा आहेत. जशा ग्रहणांबाबतीत, आकाशातल्या ग्रहताऱ्यांबाबतीत आणि साप अशा बऱ्याचशा जीवजंतूंविषयी आपण बऱ्याचशा अंधश्रद्धा बाळगून असतो. तुम्हाला पहिला प्रश्न मी अंधश्रद्धेवर विचारला तर चालेल? तुमचा पहिला प्रश्न हा आहे की ग्रहणे जी घडतात सूर्य आणि चंद्राची, ओके, आपण ज्याला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हणतो, हा सावल्यांचा खेळ आहे की ही ग्रहणं घडण्यामागे राहू केतू नावाचे राक्षस किंवा काही अतिमानवीय शक्ती असते? हा सावल्यांचा खेळ. अतिशय चांगलं आणि योग्य उत्तर. सोपं असलं तरी बऱ्याच लोकांना माहीत नसतं. अतिशय योग्य उत्तर दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा आणि साधा प्रश्न आहे की विज्ञानाने अनेक शोध लावले, ओके, त्या शोधांमध्ये न्यूक्लिअर एनर्जी येते, स्पेस टेक्नॉलॉजी येते आणि हे प्रामुख्याने मानले गेलेले विज्ञानाची क्षेत्र आहेत. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारतामध्ये अवकाशासंबंधी संशोधन करणारी एक संस्था अस्तित्वात आहे, तिचं नाव तुम्हाला मला सांगायचं. तुम्हाला माहित नाहीये? नासा भारतातली नाही. नासा ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारतामध्ये कार्यरत असलेल्या संस्थेविषयी आपण विद्यार्थ्यांकडून उत्तर घेऊया. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट विद्यार्थिनी आहेत तिकेटी महाविद्यालयाच्या, त्यांना आपण त्यांची ओळख विचारूया. श्रद्धाशीला FYBMS. FYBMS. यू आर कम्फर्टेबल इन मराठी? कम्फर्टेबल विथ मराठी. सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज, भारतामध्ये अवकाशासंबंधी संशोधन करणाऱ्या संस्थेचं नाव काय? इस्रो. तुमचा दुसरा प्रश्न हा आहे, तुम्ही जर इस्रो हे प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे तर तुम्ही मला इस्रोचा लॉंग फॉर्म सांगा. माहित नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं कारण तुमचं चॉकलेट मी तुम्हाला जाण्यापूर्वी. तिकेटी महाविद्यालयातून दुसरे पुढचे विद्यार्थी आहेत जे आपल्याला प्रश्न सामना करतायत. तुमचं नाव? पवन सिंग. पवन सिंग. यू आर कम्फर्टेबल विथ मराठी और शुड आय स्पीक इन इंग्लिश? English. Okay. So I am going to ask you very simple basic question which is normal day-to-day use in a kitchen. We have gas at home. Okay. That is, our food is cooked on some gas cylinder which is containing some fuel. Can you name what is the fuel? LPG वाला. Very good. So your first answer has been given. The answer is LPG. So as usual, second question is you have to tell me long form of LPG. Liquefied petroleum gas. That is also right. 2 questions are been answered very right. 2 answers are been given. So now we go for a little difficult type of question. That is third question. This is very important because suppose you answer this question rightly, you will get one book, nice book pertaining to science. So you have to answer that third and very important question. That very recently there is one scientist from India, origin by India. Okay, his वंशाने भारतीय होते. In 2009 he got Nobel Prize for his excellent work in a chemistry. Can you name him? No sir, no idea. No? Okay, no problem. Thank you very much.
CKT महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये आणि आपण इथे काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि चला आपण त्यांना प्रश्न विचारूया. आपल्यासोबत CKT विद्यालयाचे दुसरे विद्यार्थी आहेत, त्यांना विचारूया. तुमचं नाव? गणेश वरकडे. तुम्ही कुठल्या वर्गात शिकताय? TY अकाउंटिंग फायनान्स. TY अकाउंटिंग फायनान्स. तुमच्यासाठी अतिशय साधा प्रश्न आहे आणि प्रत्येक देशभक्त नागरिकाला माहिती असलं पाहिजे म्हणून विचारतो. हू इज कॉल्ड मिसाईल मॅन ऑफ इंडिया? APJ अब्दुल कलाम. व्हेरी गुड. फारच अप्रतिम उत्तर दिलं. तुम्हाला मी एक चॉकलेट बक्षीस म्हणून देईन. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. ठीक आहे. भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प भरपूर आहेत आणि अणुतंत्रज्ञानही भरपूर विकसित झालंय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की भारतामध्ये अणुतंत्रज्ञान विकसित करणे आणि त्या प्रकल्पामागे अतिशय महत्त्वाची व्यक्ती होती, त्यांनी हे सुरुवात केली. तर अणुसंशोधनाचे भारतातील जनक कोण? रघुनाथ माशेलकर. उत्तर चुकलेलं आहे, पण तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं म्हणून तुम्हाला चॉकलेट देईल. आपल्यासोबत आहेत पुढचे विद्यार्थी. त्यांना प्रश्न विचारूया, पण त्याआधी त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? राहुल धालेराव. ओके. कुठल्या वर्गात? TY BCom अकाउंटिंग फायनान्स. ओके, ठीक आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. भारतातील अणुसंशोधन आणि अणुऊर्जा प्रकल्प याचं जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येतं? डॉक्टर होमी बाबा. डॉक्टर होमी जहांगीर बाबा. अतिशय योग्य उत्तर दिलंय. आपण त्यांना अभिनंदन करूया. त्यांना चॉकलेट पण देण्यात येईल. तुमचा दुसरा प्रश्न. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय मी. अतिशय विचार करून उत्तर द्या. तुम्ही मला सांगा की आपण आत्ताच पाहिलं की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तुम्ही मला हे सांगायचंय कुठल्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो? नाही माहिती. विचार करा. होमी बाबा काय नाही. होमी जावा बाबा नाही आहेत. उत्तर चुकलेलं आहे, पण धन्यवाद. ठीक आहे. आपल्यासोबत आहेत पुढचे विद्यार्थी. त्यांना विचारूया त्यांची ओळख आणि मग त्यांना विचारूया विज्ञानासंबंधित प्रश्न. तुमचं नाव? वैभव खाटे. वैभव. कुठे राहता? कामोठे. कामोठ्याहून इकडे येता. ओके. मला सांगा की तुम्ही कुठल्या विषयात पुढे शिकणार आहात? तुमचं आता कुठल्या वर्षात शिकताय तुम्ही? TY अकाउंटिंग फायनान्स. तेव्हा अकाउंटिंग फायनान्स. त्यानंतर काय करणार आहात? CA वगैरे करणार आहात. ओके. तर मला आता आपण हा विज्ञान आठवडा साजरा करतोय, त्यामुळे आपण तुम्हाला विज्ञानासंबंधित सोपा प्रश्न विचारूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? 8. व्हेरी गुड. तुमचा पुढचा प्रश्न हा आहे की 2000 शतकापर्यंत, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 2000 सालापर्यंत सूर्यमालेत 9 ग्रह आहेत असं मानलं जायचं. तर कुठला ग्रह आहे तो ग्रह आता ग्रह मानण्यात येत नाही, परंतु बटुग्रह मानण्यात येतोय आणि म्हणून सूर्यमालेत 8 ग्रह पकडले जातात. त्याचं नाव सांगा. प्लुटो. व्हेरी गुड. एकदम राईट आन्सर. प्लुटो हा ग्रह आहे. तुम्ही 2 प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलंय, त्यामुळे तुमच्या मित्रांमध्ये सगळ्यात जास्त बक्षीस तुम्हाला चॉकलेट पण आणि पेन पण. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मात्र खूप विचार करून तुम्ही द्यायचं आहे. अतिशय साधा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची हिंट तर तुम्हाला दिलेलीच गेलेली आहे. तुम्ही मला हे सांगा की 2009 हे आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष होतं. 2011 हे आंतरराष्ट्रीय फॉरेस्ट इयर होतं. ओके. मग मला सांगा की 2012 हे भारत सरकारने एका अतिशय नामवंत भारतीय शास्त्रज्ञाच्या नावे भारतीय वर्ष म्हणून घोषित केलंय. तर कुठलं वर्ष आपण यावर्षी साजरं करतोय? काही आयडिया? नाही. ठीक. नो प्रॉब्लेम. तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. धन्यवाद. आपण आता CKT महाविद्यालयाच्या कॅन्टीनच्या दुसऱ्या भागात आलो. तिथे काही विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. आपल्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? नेहल जगदाळे. कुठल्या वर्गात शिकताय? TY BMS. TY BMS. आता आम्ही वरती BMS वर एक सेशन घेतलं. तुम्ही होतात का तिकडे? व्हेरी गुड. तुम्हाला मी काही प्रश्न विचारू इच्छितोय. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चॅनल 1 तर्फे राष्ट्रीय विज्ञान आठवडा साजरा करतोय आणि यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय की भारतातील अणुसंशोधनाचे जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येतं? ओके. आपला भाभा ॲटॉमिक. भाभा काय? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे संस्थेचं नाव आहे. त्यांचं नाव काय आहे? जहांगीर बाबा. होमी जहांगीर. ठीक आहे. तरी हिंट देऊन तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला चॉकलेट देण्यात येईल. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय. तुम्ही आत्ता मला अणुसंशोधनाबाबतीत सांगितलं. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय की भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये प्रथम ज्यांना नोबेल प्राईज मिळाला अशा शास्त्रज्ञाचं नाव सांगा. नाही माहिती. आपण थांबूया इथे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित प्रश्नमंजुषेच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत आणि आपण एक अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची शाळा जी आहे नवीन पनवेल येथील,
त्या शाळेमध्ये आपण आहोत. नेहमीच या शाळेने गुणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मी स्वतः वैयक्तिकपणे इथे 3-4 लेक्चर्ससाठी आलेलो आहे आणि या शाळेची जी शिस्त आहे, व्यवस्थितपणा आहे, टापटीपपणा आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची जी शिक्षकांची पद्धत आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे. तेव्हा इथे जरी प्रश्न मंजुषेचा असला आणि आपण चालता बोलता कार्यक्रम घेणार असलो तरी विद्यार्थी मात्र तुम्हाला फार व्यवस्थितपणे बसलेले दिसतील आणि म्हणून शिस्तीचा भाग म्हणून आपण अशाच पद्धतीने त्यांना प्रश्न विचारणार आहोत. आणि या प्रश्न मंजुषेची सुरुवात करूया. आपण एका विद्यार्थ्यापासून आपण त्यांना प्रश्न विचारूया. आपले पहिले विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? सुतेश देशपांडे. कुठल्या वर्गात शिकता? 9वी काणांमध्ये. 9वी. ओके. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की राष्ट्रीय विज्ञान दिन भारतामध्ये कुठल्या तारखेला साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. 28 फेब्रुवारी. हे अतिशय योग्य आणि बरोबर उत्तर आहे. एकदा टाळ्या वाजवा. आता मला तुमच्याकडून एक साधी माहिती हवी आहे की या प्रश्नाचं उत्तर बरोबर किती जणांना माहिती होतं? हात वर करायचं फक्त. एवढ्या जणांना माहिती होतं पण एवढ्या जणांनी हात वर केलेच नव्हते. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे. तुमचा दुसरा प्रश्न आहे, 1 लिटर पाण्याचं वजन किती किलो असतं? 100 ग्राम. तुम्ही कॉन्फिडंट आहात या उत्तराविषयी? नाही. पण आता मानायचं हे उत्तर की आणखीन काही उत्तर द्यायचं आहे तुम्हाला? तेच उत्तर. हा, हे उत्तर चुकीचं आहे. तेव्हा आपण यांना बसूया. ओके. आपले पुढचे विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. अनिकेत पवार. अनिकेत पवार. अनिकेत कुठे राहतो? खांदा कॉलनी. खांदा कॉलनीत राहतो. आणि मग तुला कुठला विषय आवडतो? मला विज्ञान आणि गणित आवडतं. विज्ञानातल्या कुठल्या विषयात जास्त रुची आहे तुला? तुमच्याकडे आजकाल काय असं क्लासिफिकेशन नव्हतं. आमच्या वेळी असायचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. आता तुमच्याकडे असं आहे नाही ना, विज्ञान वय 1 आणि विज्ञान 2 असे 2 भाग आहेत. ओके. मग तुला मी प्रश्न विचारतो. ठीक आहे. तुझ्यासाठी साधा आणि सोपा प्रश्न आहे. 1 लिटर पाण्याचं वजन किलोग्राम मध्ये किती असतं? 1 किलो. 1 किलो. अतिशय योग्य उत्तर आहे. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन. तुला चॉकलेट दिलं जाईल. जाऊ नको. तुला दुसरा प्रश्न विचारतो. ओके. आता दुसरा प्रश्न फार महत्वाचा आहे. साधा सोपा आहे. आपण आत्ताच ऐकलं कोणाच्या तरी तोंडून की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तुझा दुसरा प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरा केला जातो? विज्ञानाबद्दल सगळ्यांना कळायला पाहिजे आणि त्याची जाण विज्ञानाची म्हणजे व्हायला पाहिजे. मी याला हिंट देऊ का? हिंट तर कुणाला माहिती आहे उत्तर? नाही माहिती. मग त्याला मी याला हिंट देतो. मी याला हिंट अशी देतोय की मी त्याला विचारलंय की कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? बोला इकडे. माहित नाही. चला बसा. तुम्ही चॉकलेट घ्यायचं नंतर. बघा पुढचे विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? प्रतीक खर्चे. प्रतीक खर्चे. कुठल्या वर्गाचे विद्यार्थी आहात? 8वी भास्कराचार्य. ओके. 8वी भास्कराचार्य. ठीक आहे. तुमचा पहिला प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारी हा जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतो? CV रमण या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ, त्यांचा जन्मदिन. ऍक्च्युली CV रमण हेच उत्तर अपेक्षित होतं. ते बरोबर आहे. पुढचं उत्तर मात्र चुकलेलं आहे. जे अधिक पद्धतीने अधिक म्हणून दिलं गेलं तो त्यांचा जन्मदिवस नाहीये म्हणून त्याच्या बाबतीत प्रश्न विचारणार होतो. पण तुमचं वय बघून मी त्याच्यावर प्रश्न विचारत नाही. तर आपण पब्लिकसाठी ठेवूया. तुम्हाला पुढचा प्रश्न मी हा विचारतोय. भारतामध्ये पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर कुठल्या वर्षी स्थापन करण्यात आला? नाही माहिती? मग तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं एक चॉकलेट माझ्यावर. तुमचं नाव? रश्मी पवार. रश्मी. कुठल्या आहात तुम्ही रश्मी? खांदा कॉलनी. खांदा कॉलनीतल्या आहात. ओके. कुठल्या वर्गात शिकताय? 9वी काणात. 9वी मध्ये शिकताय. ओके. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. भारतामध्ये आणि पर्यायाने ऍक्च्युली आशिया खंडामध्ये विज्ञानाशी संबंधित पहिलं नोबेल प्राइज ज्या शास्त्रज्ञाला मिळालं ते वंशाने, जन्माने आणि निवासी पण भारतीय होते. त्यांचं नाव मला हवं. CV रमण. डॉक्टर CV रमण हे ते नाव आहे आणि उत्तर एकदम बरोबर आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. या बरोबर उत्तरासाठी तुला एक चॉकलेट मिळेल. आपण ज्या 28 फेब्रुवारीच्या साठी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्या 28 फेब्रुवारीला डॉक्टर CV रमण यांनी त्यांचा एक महत्त्वाचा शोध निबंध पब्लिश केला आणि त्या संदर्भानेच हा 28 फेब्रुवारीचा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही विद्यार्थी खूपच छोटे आहात म्हणून तुम्हाला त्यांचा सिद्धांत काय होता याच्यावर मी प्रश्न विचारणार नाही. आपण तुमची मोहीम वळवूया आपल्या महत्त्वाच्या भागाकडे. तुम्हाला माहिती आहे की 2009 साल हे आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष होतं.
2011 वर्ष हे आंतरराष्ट्रीय फॉरेस्ट इयर, इंटरनॅशनल फॉरेस्ट इयर होतं. तुम्हाला हे माहिती आहे का की 2012 हे वर्ष एका अतिशय फेमस प्रसिद्ध अशा गणित तज्ज्ञासाठी भारताने राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. मला त्या गणित तज्ज्ञाचं नाव हवंय तुमच्याकडे. नाही माहिती. नाही माहिती. बसा. पुढचा प्रश्न घेण्यासाठी येत आहेत विद्यार्थिनी, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? नेहा आपटे. नेहा आपटे. आपटे. बाबा कुठल्या वर्गात आहात? 8वी. 8वी. कुठल्या तुकडीत आहात? भास्कराचार्य. भास्कराचार्य. ओके. भास्कराचार्यांशी संबंधित किंवा तशाच त्या क्षेत्राशी संबंधित मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचं आहे. मी तुम्हाला हे म्हणतोय की भारताने 2012 वर्ष हे राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. हे कुठल्या शास्त्रज्ञाच्या किंवा कुठल्या गणित तज्ज्ञाच्या स्मृती निमित्त आपण हे साजरं करत आहोत? श्रीनिवास रामानुजन. श्रीनिवास रामानुजन हे उत्तर एकदम योग्य आहे आणि त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुमचा पुढचा प्रश्न थोडा सोपाच विचारतो मी, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण जरा मज्जा वाटेल. मला सांगा, भारतामध्ये अणुसंशोधन अणुऊर्जा प्रकल्प याचे जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येते? होमी बाबा. होमी जहांगीर बाबा. त्यांचं दुसरं उत्तर पण बरोबर आहे, ठीक आहे. आता थोडं कठीण, आपण विज्ञान आणि वैज्ञानिकांविषयी बोलतोय, आपण या समाजात इथपर्यंत पोहोचलो, आपण विज्ञानाची सृष्टी घेतली. राजीवालीकडे 2 मोबाईल बघता की नाही तुम्ही? मग सांगा मला, सगळ्या राजीवाल्यांना एकत्र केलं तर त्यांना आयुष्यभरात मोबाईल बनवता येईल का? म्हणजे आपण तंत्रज्ञान वापरतो, पण त्या विज्ञानाचा वापर करत असताना, विज्ञानाची सृष्टी घेत असताना आपल्याला विज्ञानाची दृष्टी नाही. दृष्टी नाही म्हणजे काय? आपण शाळेमध्ये काय शिकतो की ग्रहणे हा सावल्यांचा खेळ आहे, बरोबर? मग ग्रहणामध्ये मला सांगा, जर तुम्ही काहीतरी जेवलातच म्हणा किंवा जेवणच बनवलं तर कोणाची आवक कृपा होऊ शकते का? तर ही आपल्याकडे राहिलेली नाही वैज्ञानिक दृष्टी, आणि म्हणूनच हे वाक्य नेहमी बोललं जातं की मानवाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. पण अशा या वैज्ञानिकांचा एक बहुमोल सन्मान म्हणून त्यांना नोबेल प्राइज दिलं जातं. मला तुम्हाला तिसरा प्रश्न हाच विचारायचा आहे, भारतातल्या म्हणजे वंशाने भारतीय असलेल्या, जन्माने भारतीय असलेल्या, एकंदर भारताशी कुठल्या ना कुठल्या तरी दृष्टीने संलग्न असणाऱ्या एकूण किती लोकांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतीय लोकांना नोबेल पुरस्कार मिळालेत? तुम्हाला मी ऑप्शन पण देतो, फक्त ऑप्शनचं एक्सप्लेनेशन दिल्याशिवाय उत्तर योग्य मानलं जाणार नाही. तुम्हाला ऑप्शन देतो 5, 10, 15. 5 हे उत्तर दिलंय, चुकीचं आहे, पण तरी कारण त्याच्यापेक्षा मोठं उत्तर आहे. 10 आणि 15 आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे तुम्ही मला नावं सांगायची 5ची, म्हणजे तुम्हाला आपण तिसरं बक्षीस देऊ. मदर तेरेसा. सी.व्ही. रामन. इट्स ओके. थँक्यू व्हेरी मच. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला आपण तिसरं बक्षीस नाही देणार, पण 2 चॉकलेट एक्स्ट्रा देऊ. पुढच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनाही आपण विज्ञान विषयक प्रश्न विचारूया. तुमचं नाव? नम्रता महाजन. नम्रता. कुठल्या वर्गात शिकताय? 9वी कणाल. 9वी कणाल. ओके. तुमच्यासाठी प्रश्न आहे, उल्कापातामुळे निर्माण झालेलं भारतातील एक सरोवर आहे, ते सरोवर कुठल्या जिल्ह्यात येतं आणि कुठल्या राज्यात येतं ते सांगा. बुलढाणा जिल्ह्यात. ओके. ते कुठल्या राज्यात येतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र. व्हेरी गुड. तुमचा पहिला प्रश्न जरी 2 प्रश्न असले तरी सोपा होता म्हणून 2 प्रश्न विचारले आणि तो अतिशय बरोबर उत्तर दिलेला आहे. आपण तुमच्या दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. दुसरा प्रश्न हा आहे की तुम्हाला TIFR चा लॉंग फॉर्म सांगायचा. काय माहिती? थँक्यू व्हेरी मच. पुढचे विद्यार्थी येत आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? वैभव दीपक ढमडेरे. ओके. तुम्ही कुठल्या वर्गाचे विद्यार्थी आहात? 9वी कणाल. TIFR च्या संस्थेचा पूर्ण नाव तुम्ही मला सांगा इंग्लिशमध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. व्हेरी गुड. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे उत्तर एकदम बरोबर आहे. आणि हा फक्त शरीराने, आपला मित्र शरीराने मोठा नाही डोक्यानेही मोठा आहे. ओके. तर आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारूया जो जरा अति इंटरेस्टिंग असेल, आणि म्हणून आपण त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही मला सांगायचं आहे, सूर्यावर जे इंधन आहे ते कोणतं आहे? सूर्यावर जे जळतंय ते इंधन कुठलं आहे? पेट्रोल आहे, रॉकेल आहे, डिझेल आहे, काय आहे? माहित नाही.
ठीक आहे, त्यांची विकेट गेलेली आहे, पण काही हरकत नाही आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं, आपण त्यांना चॉकलेट देऊया. आपल्यासोबत पुढचे विद्यार्थी आहेत. त्यांचं नाव तुमचं? आशुतोष शिंदे, आशुतोष. कुठे राहतो? न्यू पनवेल, न्यू पनवेलला. कुठल्या वर्गात शिकतोय? 8वी भास्कराचार्य. 8वी भास्कराचार्य. मग मला एक सांग, तुझा पहिला प्रश्न असा आहे की सूर्यावर जो सूर्य काही काळापासून जळत आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला जी ऊर्जा देतोय त्याच्याचमुळे आज आपण पृथ्वीचं आणि मानवाचं अस्तित्व आहे. अशा या सूर्यावर इंधन म्हणून कुठला वायू जळतो? हायड्रोजन. व्हेरी गुड. यू हॅव गिव्हन 100% करेक्ट आन्सर. सो युअर फर्स्ट आन्सर इज राईट. तुला एक चॉकलेट मिळेल. आता दुसरं मला उत्तर हवंय आणि अतिशय सोपं उत्तर आहे. हा जो हायड्रोजन वायू जळतो तो कुठल्या आण्विक प्रक्रियेने जळतो? तुला मी 3 ऑप्शन देतो. रासायनिक अभिक्रिया, फिशन रिॲक्शन, फ्युजन रिॲक्शन. व्हेरी गुड. त्यांनी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. फ्लूक पण असेल, पण तो ज्या कॉन्फिडन्सने बोलला त्याने ते दुसरं उत्तर पण बरोबर आहे. आता मात्र आपण तिसऱ्या प्रश्नाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जातोय आणि त्या महत्त्वाचा प्रश्न हा आहे तुझ्यासाठी की आपण हे जे राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करतोय श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या जन्माला या वर्षी किती वर्ष झाली? थोडक्यात त्यांचा जन्म कुठल्या साली झाला होता हे सांगितलं तरी चालेल. नाही माहिती? इट्स ओके. व्हेरी गुड अटेम्प्ट. थँक्यू व्हेरी मच. तुमचं नाव? दीप्ती दातार. दीप्ती दातार. ओके. तुम्ही कुठल्या वर्गात शिकताय? 9वी. तुकडी कणातमध्ये. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. आपण घरगुती गॅसच्या सिलेंडरमध्ये जो वायू वापरतो त्याला आपण काय म्हणतो? LPG. हा प्रश्न नव्हता, ही सुरुवात होती. त्यामुळे हा पहिला प्रश्नाचा जो LPG आहे त्याचा लॉंग फॉर्म मला हवा आहे तुमच्याकडे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे उत्तर एकदम बरोबर आहे. एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. तुम्हाला आता चॉकलेट तर मिळेलच. आता आपण पेनासाठी अटेम्प्ट करूया. तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, जरा कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे की विज्ञानातल्या आणि मानव जातीसाठी चांगलं संशोधन झाले ते कुठल्याही क्षेत्रात असो, साहित्यामध्ये असू दे, विज्ञानामध्ये असू दे, नोबेल प्राईज दिलं जातं. हे नोबेल प्राईज केमिस्ट्री या शाखेमध्ये 2009 मध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळालं. त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल का? चौरस सेंटीमीटर मध्ये किती किलोग्रॅम आहे? 10 काय? किती किलोग्रॅम असतं? आता सांगा परत उत्तर. 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम हे चुकीचं उत्तर आहे, पण त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं म्हणून मनापासून अभिनंदन. पुढच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? गायत्री दीक्षित. गायत्री. कुठल्या वर्गात शिकताय? 9वी कणाद. 9वी कणाद. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच्यावर खूप मोठा वातावरणाचा थर आहे आणि या वातावरणापासून आपलं संरक्षण पण होतं आणि आपल्याला जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि वनस्पतींसाठी आवश्यक असलेले इतर वायूही आपण मिळवतो. त्याचप्रमाणे आपलं संरक्षण पण होतं ओझोनमुळे, जे अल्ट्राव्हायोलेट रेज अडवतात. तुम्हाला मला हे सांगायचं की हा जो एवढा मोठा वातावरणाचा थर आहे त्याचा 1 वर्ग सेंटीमीटरमध्ये म्हणजे 1 चौरस सेंटीमीटरमध्ये किती किलोग्रॅम दाब असतो? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो? 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1 किलो. एकदम बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजून अभिनंदन करा. अतिशय योग्य उत्तर दिल्यामुळे आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत आणि दुसरा प्रश्न हा आहे की तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आतापर्यंत भारताला भारतीय वंशाने जन्माने ज्याही प्रकारे असेल असे किती शास्त्रज्ञ आहेत किंवा साहित्यातले निर्माते आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला एकूण किती नोबेल प्राईज आपल्याला आतापर्यंत मिळालेले आहेत? 10. हेही उत्तर बरोबर आहे, त्यामुळे त्यांना पेन मिळणार आहे. आणि आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो मात्र त्यांनी व्यवस्थितपणे ऐकून व्यवस्थितपणे उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या विज्ञान दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत त्या राष्ट्रीय विज्ञान दिन आपण जो 28 फेब्रुवारीला साजरा करतो, त्या 28 फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त CV रामन यांनी जो महत्त्वाचा शोध लावला होता तो कुठल्या साली लावला गेला होता? म्हणजे 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला माहिती आहे, पण ते साल कुठला आहे? थँक्यू व्हेरी मच.
आपण आहोत विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला आणि आज आपण जिथे उभे आहोत ते आहे वरद अपार्टमेंट. डॉक्टर सुमुख नाईक यांच्या घरी आहोत आणि आपण प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे आणि त्या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्नच आपण विचारतोय डॉक्टर सुमुख नाईक यांना. नमस्कार डॉक्टर सुमुख नाईक. तुम्हाला जे मी प्रश्न विचारणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला थोडे नियम समजावून सांगतो. नियम काही फार साधे प्रश्न आहेत. आपण 3 प्रश्न एकूण विचारणार आहोत, पण प्रत्येक प्रश्नाला मात्र बक्षीस आहे. जरी आपण वयाने मोठे असलं तरी आपल्या सगळ्यांना चॉकलेट्स आवडतात, म्हणून पहिल्या प्रश्नाचं बक्षीस आहे डेअरी मिल्कचं जे काही येतं तो रोल्स आहेत. दुसरं बक्षीस आहे पेन, जे तुम्हाला माहिती आहे पेन इज मायटियर दॅन स्वॉर्ड. आणि तिसऱ्या प्रश्नानंतर मात्र आपण एक अप्रतिम पुस्तक देणार आहोत जे विज्ञानाशी संबंधित आहे, कारण आपण राष्ट्रीय विज्ञान आठवडा किंवा विज्ञान दिन साजरा करतोय. सो तुमचा पहिला प्रश्न आहे, मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं? अब्दुल कलाम. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे डॉक्टर सुमुख नाईकांनी. आणि आपल्यासमोर बरेचसे प्रेक्षक गण आहेत. आपल्या कॅमेरा फिरवलात तर बरं होईल. एक्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया ओके, डॉक्टर अब्दुल कलाम. हां, थँक्यू व्हेरी मच, व्हेरी नाईस आन्सर. आता आपण दुसरा प्रश्न विचारतोय. थोडा किचकट असेल पण तरी मला तर वाटतं तुम्हाला चालेल. भारतात जी काही औद्योगिक क्रांती झाली या औद्योगिक क्रांतीच्याही आसपासच एक अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाने भारतात पाया रोवला आणि त्याच्या कारणानेच आज भारत प्रगत देशांच्या ज्या मालिकेत बसण्याच्या पात्र ठरायला होतोय त्याचं नाव आहे अणुतंत्रज्ञान. तर मला माहिती हवी आहे तुमच्याकडून की अणुतंत्रज्ञानाचे जनक कोण होते भारतातले? होमी भाभा. ही उत्तर अतिशय बरोबर आहे आणि त्यांना 2 प्रश्नांची अतिशय योग्य उत्तरं. आपला पहिलाच कॅन्डिडेट आपल्याला योग्य उत्तरं देतोय, म्हणजे भारतात तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन योग्य तऱ्हेने पोचतोय असं वाटतंय. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला जर भारतीय क्षेपणास्त्रांच्या बाबतीत माहिती असेल तर एक क्षेपणास्त्र आहे ब्रह्मोस नावाचं. या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये 2 नद्यांची नावं लपलेली आहेत. ती जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात तर फार बरं होईल. एक नदी आहे ब्रह्मपुत्रा आणि दुसरी आहे गंगा असावी. चुकलेलं आहे उत्तर, पण हेही नसे थोडके. अतिशय अप्रतिम उत्तरं मिळाली आपल्याला आणि उत्तर देणं योग्य वाटत नाही, कारण आपण पुढच्यांनाही हाच प्रश्न विचारणार आहोत. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर हा प्रोग्राम संपायच्या आधी तुम्हाला मिळेल याची हमी देऊन मी इथे थांबतो. आपण पुढच्या कॅन्डिडेटकडे जाऊया. धन्यवाद. त्यामुळे एनीबडी कॅन कम. इथे लाजून होईल जीवाची हानी, लवकर या. हां, दुसरे कॅन्डिडेट आहेत आदित्य महाले. आणि असं म्हणू शकता की कुठून तरी लिंक किंवा इनडायरेक्टली आजचा हा आपला जो पहिला प्रोग्राम होतोय त्या लिंकचा एक हिस्सा आदित्य पण आहेत आणि म्हणून आदित्यना आपण प्रश्न विचारूया आणि आपण चेक करूया की एक्झॅक्टली त्यांना सामान्य विज्ञानाची किती माहिती आहे, कारण त्यांना विज्ञानाची आवड हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आदित्य, कुठल्या वर्गात शिकताय तुम्ही? 11वी. कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आहात? सेंट जोसेफ हायस्कूल CBSE. ओके. तुम्हाला विज्ञान विषय आवडतो? हो. मग मला सांगा, आधुनिक विज्ञानाचे जनक, दी फादर ऑफ मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? गॅलिलिओ. अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. फारच छान. आता तुम्हाला तुमचं पहिली फेरी पार झालेली आहे. तुम्ही जरा वयाने मोठे आहात म्हणून तुम्हाला जरा कठीण प्रश्न आपण विचारूया. मला सांगा तुम्ही, व्हॉट इज UFO? अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. व्हॉट इज इट मीन? जरा प्रेक्षकांना पण कळू दे की काय आहे हा प्रकार. आपण असं एक काय म्हणतात, मोठ्याने बोला आदित्य. विचार स्पेसमध्ये दिसणारे एलियनचे असं विचार केले जाणारे ऑब्जेक्ट्स मनुष्याच्या विचारामध्ये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मानवाने जे काही स्पेस पादाक्रांत केली त्यानंतर त्याची जी काही मानसिक स्थिती झाली त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असा काहीतरी गैरसमज आहे की एलियन्स असावे आणि ते त्यांचा स्पेसक्राफ्ट घेऊन पृथ्वीला कधी ना कधी भेट देत असावे आणि कदाचित त्यांचे प्लेन्स वगैरे आपल्याला दिसतात, ज्यांना आपण अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट असं म्हणतो. ओके. आपला तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्यासाठी आपण ही क्विज कॉन्टेस्ट घेतोय त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय की राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो आणि कोणत्या कारणासाठी साजरा केला जातो? तर ह्याचं कारण तर हे की पूर्ण देशभर मध्ये विज्ञानाचे काय म्हणतात 26 तारखेला. कुठल्या महिन्याची? 20 फेब्रुवारी.
उत्तर चुकलेलं आहे. सो Okay ना. विल गो पुढे. नेक्स्ट. थँक्यू व्हेरी मच. यू आर आपले नवीन कॅन्डिडेट आहेत दिशा, आणि दिशा 11वीला सेंट जोसेफमध्ये शिकत आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारूया. आणि दिशा, मी तर ओळखतो की तुम्ही 11वीत आहात. कुठल्या कॉलेजमध्ये आहात? सेंट जोसेफ कलंबोली. सेंट जोसेफ कलंबोली. तुमचा पहिला प्रश्न हा आहे की गुरु नावाचा जो ग्रह आहे, तो गुरु नावाचा ग्रह पृथ्वी सूर्यापासून असलेल्या आतल्या कक्षेमध्ये आहे की सूर्याच्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये? बाहेरच्या. जोरात बोला. बाहेरच्या कक्षेमध्ये. ओके. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला गुरुवरच प्रश्न विचारले तर चालतील की तुमचा काही इतर काही आवडीचा विषय आहे विज्ञानातला? चालेल. गुरुवर. तुम्ही मला या प्रश्नाचं 2 प्रश्न विचारतो, त्यांचं उत्तर एकच आहे. ते तुम्ही देऊ शकता आकारमानाच्या स्वरूपात किंवा त्रिज्येच्या स्वरूपात. तुमचा प्रश्न आहे, गुरुमध्ये किती पृथ्वी राहू शकतात? 3,000. उत्तर चुकलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. दिशा यांनी पहिलं उत्तर बरोबर दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच दिशा. आजच्या या आपल्या खगोलशास्त्राचा जो कार्यक्रम आपण डॉक्टर सुमुख नाईक यांच्याकडे घेतोय, त्यातल्या प्रेक्षकातले एक नवीन कॅन्डिडेट आपल्या समोर आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारूया आणि त्यांची ओळख पण करून घेऊया. माझं नाव मिहिर पाटकर आहे आणि मी 12th स्टँडर्डला आहे आणि महात्मा ज्युनियर कॉलेजमध्ये मी शिकतो. ओके. तुम्हाला विज्ञान हा विषय आवडतो? मग तुम्हाला प्रश्न पहिला विचारतोय मी. आर यू रेडी? पहिला प्रश्न आहे की राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे, comes on which day or in which month? बरोबर उत्तर दिलेलं आहे. फेब्रुवारीमध्ये नॅशनल सायन्स डे येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे उत्तर एकदम योग्य बरोबर आहे. आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारूया. नॅशनल सायन्स डे एका अतिशय महत्त्वाच्या शोधासाठी एका अतिशय महत्त्वाच्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगा. आयझॅक न्यूटन. उत्तर चुकलेलं असलं तरी मात्र आपण त्यांना एक हिंट देऊया. त्यांना हिंट देऊया की ते वंशाने भारतीय असलेले शास्त्रज्ञ आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. डॉक्टर CV रमन. अतिशय योग्य उत्तर आहे. हिंट दिल्यामुळे असलं तरी चालेल, पण त्यांची आपण 2 उत्तरं ग्राह्य धरूया आणि आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो जरा कठीण होता. तो मी विचारणार होतो पण विचारणार नाही, कारण त्यांनी कसं तरीच सांभाळत CV रमन सांगितलंय. त्यामुळे त्यांनी काय शोध लावला होता विचारला तर बहुतेक मला मारतील ते धरून. हां, त्यामुळे आपण तो प्रश्न विचारणार नाही आहोत. आपण आता त्यांना साधा आणि सिंपल प्रश्न विचारूया की 1960च्या दशकामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली आणि त्या दशकामध्ये 60 लाखाहून अधिक लोक भूकमरीने मेले होते. पण त्यानंतर जशी हरित क्रांती झाली तशी बऱ्यापैकी भूकमरीची जो प्रश्न आहे तो भारतातून मिटला गेला किंवा ॲटलिस्ट तो भेडसावणारा प्रश्न थोडाफार कमी झाला. मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की भारतातले हरित क्रांतीचे प्रणेते असे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं फार योगदान राहिलं आहे आपल्या इथे हरित क्रांतीमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी. त्यांचं नाव मला तुमच्याकडून हवं आहे. डॉक्टर स्वामीनाथन. व्हेरी गुड. आपल्याला तिसरं स्वामीनाथन. ओके. आणि म्हणून तिन्ही प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा कोणीतरी बरोबर दिली आहेत. ही डिझर्व्स 3 ऑफ देम आणि वी विल गिव्ह हिम शॉर्ट्स, डेअरी मिल्क शॉर्ट्स. We'll give him pen and we'll also give him some good book for his future reference and studies. Thank you very much. Thank you very much. आपले नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत अमृता नाईक. डॉक्टर अमृता नाईक. त्यांची ओळख करून देतील त्या पहिल्यांदा. मी वैद्य अमृता नाईक आणि मी पनवेलमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. तुम्हाला आकाश दर्शनामध्ये बराच इंटरेस्ट आहे आणि त्याच कारणाने आजचा प्रोग्राम मटेरियलाइज होतोय. तर तुमचा साधा आणि सिंपल प्रश्न आहे की आत्ता आकाशात दिसत असलेल्या 2 प्लॅनेटची नावं मला तुम्ही सांगायची. व्हीनस अँड ज्युपिटर. मराठीमध्ये सांगा. शुक्र आणि गुरु. अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. सध्याच्या वेळेत 2 महत्त्वाचे ग्रह आपल्याला आकाशात दिसत आहेत आणि त्यांची नावं ती आहेत. ओके. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांना विचारतोय की जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, CV रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, तो रामन इफेक्ट त्यांनी जो शोधून काढला तो काय आहे? इफेक्ट. It is atomic, related to some As she is trying, मी त्यांना पुढचा प्रश्न हा विचारू इच्छितो. I'll just try to give some small hint. This is not related exactly to the atom, but there are now you all know it is related to some things are related to the nuclear, some things are related to the light, some things are related to the sound, some things are related to the mechanical vibration. You just tell me it is related to the which field?
मॅग्नेटिक. उत्तर चुकीचं आहे, कारण ते रिलेटेड आहे प्रकाशाशी, आणि म्हणून तिसरं उत्तर त्यांचं चुकलेलं आहे. आणि हा जो काही आपला इथला वरद अपार्टमेंटमधला क्वेश्चन आन्सर प्रश्नमंजुषेचा भाग आहे, त्यात एकच प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे महत्त्वाचा, तो म्हणजे ब्रह्मोस. अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल तसेच चॅनल 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे आयोजित केलं आहे त्यासाठीच आज आपण आहोत शांतीवन येथे. आणि शांतीवन पनवेल परिसरातील सगळ्यांना माहिती असलेलं कुष्ठरोग निवारण समितीचं प्रमुख ठिकाण आहे. आणि आपल्यासोबत आहेत स्वयंसिद्धी अध्यापक विद्यालयचे काही प्रशिक्षणासाठी आलेले शिक्षक, आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारून आपण बघूया की नवीन युगाला घडवणाऱ्या 21व्या युगातील जबाबदार नागरिकांना घडवणाऱ्या शिक्षकांचं स्वतःचं बौद्धिक किती योग्य आहे. आपण बोलूया अशाच काही शिक्षकांशी जे भावी पिढीला खऱ्या अर्थाने मजबूत बनवणार आहेत. आपल्यासोबत बरेचसे शिक्षक आहेत. आज ऑलमोस्ट 120 वगैरे विद्यार्थी इथे आहेत, आणि म्हणून बऱ्यापैकी आपल्याला रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आहे. तर चला वळूया आपण आपल्या विद्यार्थी मित्रांकडे. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आपण त्यांना प्रश्न विचारूया. तुमचं नाव काय आहे? अश्विनी सुरेश चौधरी. कुठून आलात अश्विनी? पडगाव. पडघा. ओके. आता तुम्ही काय करताय? डीएड. डीएड करताय. ओके. तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितोय मी. तुमचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कुठल्या दिवशी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातोय. अतिशय योग्य उत्तर दिलंय, धन्यवाद आणि अभिनंदन. तुम्ही एक चॉकलेट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमचा पुढचा प्रश्न मी लगेचच विचारतोय, आणि तो मात्र याच्याशी संबंधित असणार आहे. तुम्हाला हे सांगायचंय, 28 फेब्रुवारीला जो राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो तो कुठल्या कारणास्तव साजरा करतो? थोडक्यात मी थोडं सोपं करून विचारतो हवं तर. कोणाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो? सॉरी. तुम्हाला त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं. गॅलिलिओ. अभिनंदन. ओके. अक्षय अशोक पाटील. ओके. मी ओलीवरून आलोय आणि स्वयंसिद्धी कॉलेज ऑफ डीएड याच्यात शिकत आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न फारच कठीण नसणार आहे, कारण सकाळपासून आमची पुस्तकं वाट बघतायत खऱ्या अर्थाने विजेत्यांची. त्यामुळे तुम्हाला दुसरा प्रश्न पण मी सोपाच विचारणार आहे. तुम्हाला मला हे सांगायचं, हु इज मिसाईल मॅन ऑफ इंडिया? हु इज कॉल्ड मिसाईल मॅन ऑफ इंडिया? APJ अब्दुल कलाम. व्हेरी गुड. जरा विचार केला पण तुम्ही बरोबर उत्तर दिलं. ओके. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण तुमचं योग्य आलेलं आहे. आता मात्र तिसरा प्रश्न थोडा कठीण असणार आहे. गॅलिलिओने गुरुचे आकाशातले किती उपग्रह त्याच्या दुर्बिणीने पाहिले होते? 4. व्हेरी गुड. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आणि तुमच्यासाठी हे पुस्तक. ओके. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं की पृथ्वीला सगळ्यात जवळ असलेला ग्रह कोणता आहे? तुम्ही म्हणाल शुक्र आहे. मग तुम्हाला सांगायचंय, आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात मोठा उपग्रह कोणता? बुध. उत्तर बोलायचं आणि मग सांगायचं सर माझं हे फायनल उत्तर आहे. बुध. हा ठीक आहे. उत्तर तुमचं चुकलंय, कारण उत्तर दुसरं आहे. बुध हा उपग्रह आहे का? तो ग्रह आहे, त्यामुळे ते चुकलेलं आहे. तुमचं चॉकलेट घेऊन जा. चॉकलेटच संपतात, जास्त आणायला पाहिजे होते. एका प्रश्नातच सगळ्यांची दांडी उडते. एक माझं तुमच्याकडे लक्ष आहे, बऱ्याच उंच हात करताय तुम्ही, पुढेच या आणि मग उत्तर द्या पहिल्यांदा. कारण मध्ये इथे पण कोणीतरी हात वर केला होता, म्हणजे थोडा होता, म्हणजे कॉन्फिडन्स जास्त नव्हता. नाही, हे उत्तर चुकलेलं आहे, पण ठीक आहे, प्रयत्न चांगला होता. मी तुम्हाला प्रश्न विचारला तो रिपीट करतोय. सूर्यमालेतला सगळ्यात मोठा उपग्रह कोणता आहे? कोणाला अंदाज? एनीबडी? एक्सेप्टेबल. यापुढे हा असं काहीतरी मागून गॅनिमेड करण्यात काय पॉईंट आहे? हाय माहित. हा गॅनिमेड. व्हेरी गुड. स्पेलिंग विचारूया? नको, जाऊ दे, ठीक आहे. हा गॅनिमेड हा सूर्यमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह आहे. आता पहिल्या प्रश्नाच्यामुळे तुम्हाला चॉकलेट तर मिळणार आहे. पुढचं, त्याच्या पुढच्या हक्कदार होण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, म्हणजे पेन पण मिळेल. तिसरा प्रश्न मग पुस्तक पण मिळेल. आणि शिक्षक म्हणून वाचन महत्वाचं आहे, आणि तेही विज्ञानाशी संबंधित वाचन फारच गरजेचं आहे. मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतोय, आपण सूर्यग्रहण बघतो, चंद्रग्रहण बघतो. या 21व्या शतकामध्ये ही बऱ्याच लोकांच्या त्याच्याविषयी बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आहेत. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गरोदर बाईने त्या दिवसात काही चिरू नये, कापू नये, असं होतं तसं होतं. या अंधश्रद्धा आहेत असं तुम्हाला वाटतं? व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. मग आपण त्याच्याचवरचा एक विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारणार आहोत. ग्रहणे हे सावल्यांचा खेळ असतो हे सगळ्यांना मान्य आहे. मग मला तुम्हाला विचारायचंय, सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो
की सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते? ऑप्शन परत सांगतो. सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो की सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी असते? सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर बघा. मग आता आपला तिसरा आणि महत्वाचा प्रश्न. मला सांगा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपला पहिला प्रश्न होता. कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ हा 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? कॉंग्रॅच्युलेशन. ओके. पुढचा साधा आणि सोपा प्रश्न. भारत सरकारने 2012 हे वर्ष एका विषयाच्या नावाने साजरं करायचं ठरवलं. तो विषय कुठला? आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष आपण आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष जगाने साजरं केलं. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय फॉरेस्ट इयर इंटरनॅशनल फॉरेस्ट इयर सेलिब्रेट झालं. 2012 हे भारत सरकारने ठरवलंय की या विषयाच्या नावे सेलिब्रेट करायचं. कुठला विषय आहे तो? कोण बोलणार? बोला. पर्यावरण. नाही, उत्तर चुकलंय. पुढे गणित बोलल्या मॅडम. या पुढे उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण पुढचा प्रश्न मात्र मी त्रासदायक विचारणार. ओके. तेव्हा पहिल्या प्रश्नासाठी चॉकलेट फिक्स, पण दुसरा प्रश्न इमिजिएट कठीण. ओके. आपण हे जे राष्ट्रीय विज्ञान वर्ष साजरं करतोय ते कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरं करतोय? म्हणजे मग खऱ्या अर्थाने तुमच्या बुद्धीचा कस लागेल. बोला. तुम्हाला भारतातला एक फेमस गणित तज्ज्ञ आहे ज्याच्याविषयी प्रत्येकाला माहिती असतं आणि त्याचं नाव तुम्हाला सांगायचं. कॉंग्रॅच्युलेशन. प्रश्न असा आहे की उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर भारतामध्ये कुठल्या जागी आहे? ज्याला माहिती त्याने हात वर करा, आपण त्याच्याकडे येऊ. मला जागा हवी आहे. तुम्ही थोडंफार जवळ पोहोचलाय. हा बोला. नाही, मला जागा हवी आहे. मला जागेचं नाव आहे, मला जिल्हा नको आहे. पुढे या. तुम्हाला माहिती आहे कोणाला? हा बोला. लोणार. व्हेरी गुड. कम फॉरवर्ड. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न सांगितलाच, तुम्ही त्याचं उत्तर पण दिलं. सेकंड चॉकलेट विल कम टू यू. पण मला वाटतं यावेळी तुम्ही पेनासाठी प्रयत्न केला पाहिजे. ओके. आणि मग त्यासाठी आपण अतिशय साधा आणि सोपा प्रश्न विचारतोय की चंद्र आपल्यापासून किती अंतरावर आहे? 3,84,000 किलोमीटर. व्हेरी गुड. अतिशय योग्य उत्तर. त्यामध्ये त्यांना पेन तर नक्कीच त्या डिझर्व करतात. त्यांचं दुसरं उत्तरही बरोबर आलेलं आहे. तुम्हाला मी आता तिसरा प्रश्न विचारतो. हा तिसरा प्रश्न अतिशय सोपा असेल. भारतामध्ये प्रथम ज्या अणुभट्टीची निर्मिती या स्थापना करण्यात आली त्या अणुभट्टीचं नाव काय होतं? आपण आत्ताच शिकलो की ट्रॉम्बे तुर्भे इथे अणुभट्टीची स्थापना करण्यात आली. ओके. ती भारतातली पहिली नव्हती तुमच्या माहितीसाठी, ती आशिया खंडातली पहिली होती, पण तिचं नाव मात्र मला हवंय. काही आयडिया? नाही आयडिया? एनी. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. भारतामध्ये अवकाश संदर्भात संशोधन करणाऱ्या संस्थेचं नाव काय आहे? हा बोला. नासा. नाही, नासा तर अमेरिकेची संस्था आहे. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर दिलंय की भारतामध्ये अवकाश संदर्भात संशोधन करणाऱ्या संस्थेचं नाव काय? ते म्हणाले इस्रो, आणि ते अतिशय बरोबर उत्तर आहे. त्यांच्या वयाला चॉकलेटपेक्षा माझ्या मते पुस्तकाची जास्त गरज आहे, म्हणून आपण त्यांना 2 पुढचे प्रश्न विचारणार आहोत. अति सोपे प्रश्न विचारणार आहोत. आणि त्यातला पहिला प्रश्न हा आहे, तुम्हाला मला हे सांगायचंय, तुम्ही कुष्ठरोग निवारण समितीमध्ये इथे शांतिवनमध्ये काम करता. या समितीच्या मागे ज्या माणसाची प्रेरणा आहे त्या व्यक्तीचं नुसतं भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेल्या त्या व्यक्तीचं मला नाव हवं. बाबा आमटे. बाबा आमटे सगळ्यांना माहिती असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं दुसरं उत्तरही अतिशय बरोबर आहे आणि त्यांच्या कामाशी संबंधित आहे. सो ही डिझर्व्स पेन. आता मला मात्र तुम्हाला त्यांच्या संदर्भात, बाबा आमटेच्या संदर्भात एक चांगला प्रश्न विचारायचा आहे. आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात म्हणजे मला हे म्हणायचंय की त्यांचे चिरंजीव आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी बाबा आमटेंचा कुष्ठरोग निवारणाचा जे रेग्युलर ऍक्टिव्हिटी ती विकास आमटे सांभाळत आहेत. डॉक्टर विकास आमटे. प्रकाश आमटे यांनी मात्र नागपूरपासून पुढे 365 किलोमीटरवर जाऊन एक नवीन उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी चालू केला. त्या जागेचं नाव तुम्ही मला सांगायचं. हेमलकसा. हेमलकसा हे उत्तर एकदम बरोबर आहे. आणि अशा प्रकारे मला अपेक्षा होती त्याप्रमाणे कोळी साहेबांनी 3 बक्षिसं पैकी तिसरं शेवटचं महत्वाचं बक्षीस पण मिळवलेलं आहे. म्हणून कोळी साहेबांना आमच्या पूर्वे ही प्रेमपूर्वक भेट. ओके. मोस्ट वेलकम. तुम्ही मला सांगायचं किचनमध्ये जेवण बनवता? किचनमध्ये आपण जो पूर्वी तर आपण लाकडं जाळायचो, आजकाल आपण गॅस जाळतो. ओके. जो गॅस जाळतो ज्या सिलेंडरमध्ये कुठला गॅस भरलेला असतो?
हॅलोजन. हॅलोजन मला चक्कर यायला लागली. नाही, हॅलोजन जास्त प्रमाणात घेतलं की चक्कर येते म्हणून म्हटलं. मला जास्त प्रमाण झालं त्याचं. ठीक आहे, मला तुम्हाला तुमच्याकडे दुसरा अटेम्प्ट आहे. चला बोला, नाही. शॉर्ट फॉर्म तरी सांगा. नाही सांगत? ठीक आहे, धन्यवाद. तुमचं चॉकलेट घ्या. या, कॉंग्रॅच्युलेशन. मिथेन वायू. मिथेन वायू चुकलेलं आहे उत्तर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता घराच्या सिलेंडरमध्ये जर मिथेन आणि हॅलोजन भरायला लागले तर प्रॉब्लेमच येईल. पोरींना माहित नाही. अरे LPG. आता सांगा मला LPGचा लॉंग फॉर्म सांगणार आहे. हातवर करा बाबा, तूच ये पुढे. आता तू हातवर करत होती. हां, LPGचा लॉंग फॉर्म कोण सांगतोय मला? मॅडम या पुढे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एकदम बरोबर उत्तर आहे. मग तुम्ही LPG का नाही उत्तर दिलं आधी? दुसरा बोललेलात. मग आपण तुम्हाला या स्टेजला घेऊच या. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण माझं लक्ष नव्हतं म्हणून माझी चूक मान्य करून पहिला प्रश्न LPG पकडूया. दुसरा प्रश्न LPGचा लॉंग फॉर्म लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पकडूया. म्हणजे तुम्ही पेनापर्यंत पोहोचलाय. आता पुस्तकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची. आणि त्यासाठी तुम्हाला मी साधा प्रश्न विचारणार. तुमचा काय विषय आहे मॅडम? माझा सायकोलॉजी. सायकोलॉजी आहे. तसा मी तर तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो की पनवेलमधले फेमस सायकेट्रिस्ट कोण आहेत सांगा, पण तो जरा घरगुती प्रश्न होईल. बरोबर, म्हणून मी तुम्हाला साधा प्रश्न विचारणार आहे. महत्वाचा पण मी सोपा प्रश्न विचारतोय. तुम्ही मला सांगायचंय, शनी या ग्रहाला जे आपण उगाचच खराब केलंय की तो आपल्या भविष्याबाबत भाग्याबाबत ढवळाढवळ करतो, हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न नाही, हे तुमचं मी मत विचारतो. हो, चुकीचं आहे. हो, बरोबर. म्हणजे तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्हाला मी शनी संदर्भातच एक प्रश्न विचारतो. असा हा शनी जो आपल्यापासून 142 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, अशा या शनीमध्ये किती पृथ्वी राहू शकतात? 200. थोडंफार चुकलंय, कारण 800 तर 200 झालं. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, त्यामुळे आपण तुम्हाला इथपर्यंत थांबूया. तुमचा बक्षीस तुम्हाला पेन देऊया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. कॉमन प्रश्न आहे, भारताने पहिली अणुचाचणी कुठे केली? कोण बोलणार आहे? ओके, बोला सर. भारताने पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी केली. व्हेरी गुड, एकदम योग्य उत्तर आहे, बरोबर आहे. आणि सरांनी आपल्याला दाखवलं की ते सर आहेत, पण त्याच्या आधी ओळख करून द्या. मी तांबोळी दिनेश, स्वयंसिद्धी मित्रसंघ अध्यापक विद्यालयामध्ये लेक्चरर आहे, HOD. ओके, धन्यवाद सर. तुमच्या पहिल्या प्रश्नासाठी चॉकलेट आहे, पण पेन इज मायटियर दॅन स्वॉर्ड म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत पेन. त्यासाठी दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न पोखरण संदर्भातच आहे की ही अणुचाचणी पहिली अणुचाचणी कुठल्या साली झाली? 1969. 5 वर्षांनी चुकलेलं आहे. ओके, पण चालेल. तुमचं चॉकलेट वाट बघतं. थँक्यू व्हेरी मच. आणि या छोटीला पण तुम्हाला आपण पहिला प्रश्न विचारला, वातावरणाचा सध्या इथे दाब किती आहे? तुम्ही म्हणालात व्यवस्थितपणे 1 किलो. फार कमी लोक हे उत्तर देतात. 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये 1 किलोचा दाब असतं हे बऱ्याच लोकांना कळतच नाही. ठीक आहे, आणि हे तुम्ही सांगितलं ते मला फार आवडलं, म्हणून थोडा पुढचा प्रश्न. आता आपण तुमचं गणितच चेक करूया. मला म्हणायचं की 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपल्या वातावरणाचा दाब किती आहे? 1 किलो. तर मला तुम्ही सांगायचंय की मी 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा एक चौकोन काढला. ठीक आहे, 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा मी एक चौकोन काढला. तर त्या चौकोनावर वातावरणाचा किती दाब असेल? 10 बाय 10. 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरला 1 किलो. हां, तर 10 बाय 10 मध्ये 100. 1 सेंटीमीटर स्क्वेअर वर आपला 1 किलो आहे. तर 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर किती येईल म्हणालात? 10 किलो. बघा, विचार करा, तुम्ही बरोबर उत्तर देताय. 100 असेल. व्हेरी गुड. आता तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की वातावरणातून पृथ्वीपर्यंत 2 प्रकारची प्रारणे रेडिएशन पोहोचतात. त्यातलं एक प्रमुख रेडिएशन आहे, त्याच्याशी संबंधित एक मोठी दुर्बीण, भारतातलीच नाही तर जगातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्या भारतात आहे. तर ती जी जागा आहे ती कुठल्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही मला सांगायचं. पुणे. व्हेरी गुड. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय, त्यांना पुस्तक द्या. त्यामुळे या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने जी आम्ही प्रश्नमंजुषा किंवा चालता बोलताचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमच्या सहभागाबद्दल आणि अतिशय उल्लेखनीय यशाबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहोत आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या प्रवासाच्या म्हणजेच
प्रश्नमंजुषेच्या अंतिम टप्प्यावर. आणि या टप्प्यावर पोहोचताना आपल्याला बऱ्यापैकी कळलेलं आहे की ज्या प्रमुख शिक्षण संस्था आणि आजूबाजूच्या परिसरात आपण फेरफटका मारला, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी माहिती आहे, बऱ्यापैकी विद्यार्थी हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात आणि समाजातल्या अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरा ज्या मानवी समाजाला त्रासदायक आहेत त्या बहुतांश फारच कमी घटकांमध्ये आढळतात आणि त्या पूर्णतः नाहीसा करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू शकतो. चॅनल 1 आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल यांच्यातर्फे आयोजित विज्ञान आठवड्यासंदर्भात ज्या काही विशेष कार्यक्रमांचा आपण आयोजन केलं होतं त्या सर्व कार्यक्रमांचा एक धावता आढावा आपण घेऊया आणि मग आपण आपल्या प्रोग्रामला संपवूया. विज्ञान आठवडा साजरा करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो 22 तारखेला, 25 तारखेला, 28 तारखेला आणि 24 तारखेला आपण अध्यापक विद्यालयांचे जे NSSचे शिबिर असतात शांतिवन नेरे येथे, तेथे आपण त्यांच्यासाठी खगोलशास्त्र या विषयावर स्लाइड शो तसेच त्याच्याशी संबंधित विविध अंधश्रद्धांच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय उल्लेखनीय होता. त्याचप्रमाणे एक प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत वरद अपार्टमेंट मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी पनवेल येथे आपण रात्री आकाश दर्शन, त्याचप्रमाणे खगोलशास्त्रावरचा स्लाइड शो, त्याचप्रमाणे टेलिस्कोपद्वारे गुरु, शुक्र, चंद्र यांचं निरीक्षण केलं आणि त्यासाठी असलेला प्रतिसाद हा अतिशय सुशिक्षित समाजाकडून आणि अतिशय उल्लेखनीय असा होता. यामध्ये सर्वतोपरीने आपल्याला मदत करण्याचं काम डॉक्टर मिस्टर अँड मिसेस नाईक यांनी केलं. त्याचप्रमाणे शेवटचा दिवसाचा पण अतिशय महत्त्वाचा उपक्रम आपण घेतला बोरी उरण इथे आपण 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राबाबतीत स्लाइड शो, त्याचप्रमाणे त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धा याच्यावर त्यांचा आपण बौद्धिक घेतलं आणि या कार्यक्रमालाही अतिशय उल्लेखनीय असा प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारच्या या मुलांसाठी आपण लवकरच टेलिस्कोपिक ऑब्झर्वेशन घेणार आहोत. अशा प्रकारे या पूर्ण आठवड्यामध्ये खगोलशास्त्र, त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धा, पर्यावरण विषयक मार्गदर्शन आणि चालता बोलता या प्रश्नमंजुषेचं आपण आयोजन केलं होतं. या सर्व कार्यक्रमांना प्रामुख्याने ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचा ऋणनिर्देश करणे मी महत्त्वाचे मानतो. म्हणून आपण आपल्या टीव्हीला सोडून जाऊ नका. जरी कार्यक्रम संपला असला तरी हा कार्यक्रम आयोजित करणे आणि ते पूर्णत्वास नेण्यामागे ज्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्यांची नावं मात्र तुम्ही ऐकणे गरजेचं आहे. अंततः सर्वात प्रथम मी जर कोणाचे आभार मानू इच्छित असेल तर ते आहे प्रेक्षक वर्गांचे, ज्यांनी आमच्या प्रश्नमंजुषेद्वारे चालता बोलता उपक्रमाला तशाच प्रकारे आपण जे स्लाइड शो आणि खगोलशास्त्राचे जे स्लाइड शो आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत जे काही व्याख्यानं घेतो त्याला जो भरभरून प्रतिसाद मिळतो त्या बाबतीत प्रथमतः जर मी कोणाचा ऋणी असेल तर तो आहे पनवेलकर आणि पनवेल परिसरात राहणाऱ्या सर्व व्यक्तींचा. याचप्रमाणे महत्त्वाचा जे सहभाग यामध्ये राहिलेला आहे तो म्हणजे शालेय विद्यार्थी आणि त्या संस्था चालकांचा. आता परीक्षेचा सीझन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 12वीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यासाठी कॉलेज आणि कॉलेज विद्यालयांच्या परिसरातली असलेली सुरक्षा व्यवस्था ही अतिशय कडेकोट असते. अशाही परिस्थितीमध्ये वेळात वेळ काढून MPSC कॉलेज, त्याचप्रमाणे CKT कॉलेज, VK कॉलेज, त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर वासुदेव गणेश फडके शाळा नवीन पनवेल येथील शाळांनी आम्हाला त्यांच्या परिसरात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जी अनुमती दिली त्याबद्दल प्रामुख्याने गडदे सर, गणेश ठाकूर सर, त्याचप्रमाणे KD म्हात्रे सर आणि माननीय प्राचार्य वैशंपायन मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. शेवटचं असेल पण ते फार अतिमहत्त्वाचं आणि त्यामध्ये प्रामुख्याने मला नाव घ्यायचे ते म्हणजे चॅनल 1 या TV न्यूज चॅनलचं. कारण ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडल्या ती अतिशय उत्तम प्रकारे माननीय अविनाश कोळी आणि त्यांच्या सहकार्याने उचलून धरली. माझ्या या सर्व प्रवासामध्ये त्यांनी माझ्यासोबत वेळ घालवला. सांगणे योग्य नसेल पण तरी सांगू इच्छितो की माझ्या कारला अचानक ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला माझ्याकडे व्हेइकल नसतानाही माननीय सानिप यांनी मला बाईकवर सगळीकडे फिरवलं आणि त्यामुळेच हा कार्यक्रम पूर्णत्वास जाऊ शकला. त्याबद्दल मी मनापासून चॅनल 1, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व सहभागी विद्यार्थी आणि शालेय प्रतिनिधींचा मनापासून आभार मानून आजच्या पुरती आपली रजा घेतो. जय हिंद.